नमस्कार. मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. यानिमित्त आज आपण या साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक रामभाऊ तिरुके यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार रामभाऊ. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांसाठी आपला परिचय करून द्यावा. नमस्कार. मी रामचंद्र पंढरीनाथ तिरुके, राहणारा सताळा बुद्रुक तालुका उदगीर येथील आहे. शेतकरी कुटुंबात माझा जन्म झालेला आहे. भाऊ, गेल्या एक तपापासनं उदगीर सारख्या एक छोट्याशा तालुक्याच्या ठिकाणी साहित्य संमेलन व्हावे असे यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश आलेलं आहे. तर रामभाऊ, कशा पद्धतीने तुम्ही साहित्य संमेलन खेचून आणलेलं आहे? माननीय गोपाळरावजी, आपल्याला माहिती आहे की मागच्या 25-30 वर्षापासून मी कार्यकर्ता आहे हे आपण जाणून आहात. उदगीरच्या साहित्य संमेलनासाठी तब्बल 10 वर्ष लागलेली आहेत. 2012 साली उदगीरमधल्या सर्व साहित्यिक मंडळींनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थानिक शाखेचा अध्यक्ष होण्याबाबत आग्रह धरला आणि त्या आग्रहाला मला नाकारता आलं नाही. 10 वर्षापूर्वी डॉक्टर सुधाकर देशमुख, जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत, मोठे विचारवंत होते, त्यांच्या घरी सर्व साहित्यिकांच्या उपस्थिती माझे स्थानिक शाखेचा अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्या दिवशी मी घोषणा केली होती की एक ना एक दिवस या उदगीरच्या भूमीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आम्हाला घ्यायचं आहे. आणि तब्बल त्या गोष्टीला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. आपणही होतात नाशिकच्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात. मीही होतो. साधारणपणे 1996-97 पासूनची जवळपास सर्वच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं मी स्वतः हजर राहून पाहिलेली आहेत. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी परळीतलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतलं आणि यशस्वी केलं. ज्या साहित्य कृतीमुळं त्या जिल्ह्यातल्या, त्या भागातल्या सर्व तरुणांच्या मनावर आणि विद्यार्थी मनावर काही नवे संस्कार दिले जातात. या साऱ्या गोष्टीची आठवण आणि जाणीव ठेवून हे संमेलन उदगीरला व्हावं यासाठी मी मागची 10 वर्ष झालं प्रयत्न करतोय. आणि नाशिकच्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातूनच घोषणा पुढच्या या संमेलनाची झाली. कदाचित हाही एकमेवच असा म्हणजे घोषणा झालेला हा प्रसंग असेल. नाहीतर एक वर्ष लागतात साहित्य संमेलनाची घोषणा झाल्यानंतर. बहुतेक वेळा साहित्य संमेलनातून दुसऱ्या साहित्य संमेलनाची घोषणा होतेच असं नाही. संमेलनाच्या नंतर 4-2 महिने गेल्यानंतर महामंडळाची बैठक होते आणि त्या बैठकीतूनच त्याची घोषणा होते. पण कदाचित हा प्रसंग पहिलाच असावा आणि त्यामुळं उदगीरला साहित्य संमेलन मिळालेलं आहे. सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत. साहित्यिक असतील, साहित्याचे रसिक असतील, विविध सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या संस्था असतील, सगळी शैक्षणिक संकुलं असतील, सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन हे संमेलन यशस्वी होण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला चाललेला आहे. हे संमेलन फक्त उदगीरपुरतं आम्ही मर्यादित ठेवलं नाही. तर हे संमेलन आहे लातूर जिल्ह्याचं. आपल्याला मी आठवण देऊ इच्छितो की स्वर्गीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले विलासरावजी देशमुख साहेबांनी तसा प्रयत्न केलेला होता की लातूरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावं म्हणून. आणि त्यावेळी डॉक्टर जनार्दन वाघमारे सर, त्यानंतर जयप्रकाश दगडे, त्र्यंबकदासजी झंवर अशा काही मान्यवरांना कोल्हापूर किंवा सांगली या ठिकाणी झालेल्या साहित्य संमेलनात आपलं शिष्टमंडळ पाठवलं होतं की हे संमेलन लातूरला घ्यावं. पण दुर्दैवाने त्यावेळेला संधी मिळाली नाही. आज एका अर्थाने लातूर जिल्ह्यात हे संमेलन होतंय. विलासरावजी देशमुख साहेबांच्या स्वप्नाची पूर्ती आम्ही या साहित्य संमेलनाकडे पूर्ती म्हणून पाहत आहोत. आणि लातूरच्या या सर्व मान्यवरांच्या
सहकार्यातूनच आम्हाला हे सर्व यशस्वी झालेलं पाहायचं आहे. अच्छा, रामभाऊ, उदगीर सारख्या आडवळीच्या गावामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी होईल का? कारण काय, तिथं रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, लॉज मिळतील का नाही अशी साहित्यिकांमध्ये शंका आहे. तर त्याबद्दल काय तुम्हाला सांगायचं? नाही, उदगीरला आडवळणीचं शहर असं आपल्याला म्हणता येणार नाही. खरं तर 3 राज्याच्या सीमेवर वसलेलं ते एक शहर आहे. नगरपालिकेचा दर्जा असलेलं ते शहर आहे. तसं पाहिलं तर सगळ्याच गोष्टी उदगीरला किंवा मराठवाड्यालाच उशिराने मिळालेल्या आहेत. मग मराठवाडा मुक्तीसंग्राम आपण लक्षात घेतला. देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 मिळालं, पण 17 सप्टेंबर 1948 पर्यंत मराठवाड्याला मुक्त होण्यासाठी म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लागले. तेव्हा उशिरा का होत नाही. उदगीर सारख्या ठिकाणी हे संमेलन मिळालंय. रस्ते जवळपास आता पूर्ण होत आलेले आहेत. लातूर उदगीर जाणारा रस्ता संमेलनाच्या अगोदरपर्यंत 100% पूर्ण होईल. एक बाजू तरी पूर्ण करून देण्याच्या दृष्टीनं त्या उदगीरचे आमचे लोकप्रतिनिधी असलेले, राज्याचे राज्यमंत्री असलेले नामदार संजय बनसोडे यांनी तशा सूचना ठेकेदाराला दिलेल्या आहेत आणि सर्व प्रशासनालाही त्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. तसं पाहिलं तर आम्हाला बिदर हा आपला जुना जिल्हा, बिदर आणि लातूर फक्त 60 ते 70 मिनिटाच्या अंतरावर आहे. येणाऱ्या मान्यवरांच्या राहण्याची सोय त्या ठिकाणी आम्ही करू शकतो. लातूरला करू शकतो, बिदरला करू शकतो. फार कमी पडत असेल तर मग नांदेड आम्हाला जवळच आहे. 1.5 तासाच्या अंतरावर नांदेड आहे. नांदेडला विमानाची कनेक्टिव्हिटी आहे. उदगीरला दररोज रेल्वे, मुंबईवरून येणारी रेल्वे आहे, पुण्यावरून येणारी रेल्वेचा ट्रॅक आहे, हैदराबादवरून येणाऱ्या रेल्वेचा ट्रॅक आहे. रेल्वेची सुविधा आहे. जवळच विमानतळ आहेत. बिदरचं विमानतळ आहे, नांदेडचं विमानतळ आहे आणि हैदराबादच्या विमानतळावरूनही काही मान्यवरांना येण्यासाठी उदगीर हे केवळ 3 तासाच्या अंतरावर आहे. बरोबर. आणि म्हणून या कुठल्याही गोष्टीत आम्ही कमी पडणार नाही. येणाऱ्या मान्यवरांना सेवा त्या ठिकाणी देण्यासाठी आम्ही सगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत आहे. हे संमेलन यशस्वी होण्यासाठी आम्हाला 5 स्टार व्यवस्था त्या ठिकाणी देऊ शकलो नाही, तरीही येणाऱ्या मान्यवरांना आम्ही कुठेही कमी पडणार नाही. त्यांना साजेल असा सगळा साज आणि त्यांची व्यवस्था करायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही. साधारणपणे या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी 42 समित्या आम्ही केलेल्या आहेत. वेगवेगळ्या विभागण्या त्या 42 समित्याद्वारे केलेल्या आहेत. मग भोजन व्यवस्था असेल, निवास व्यवस्था असेल, कार्यक्रमातल्या वेगवेगळ्या, मग कविकट्टा असेल, तिथला बालकुमार साहित्य मेळावा असेल, विविध आपला गझलकट्टा असेल, परिसंवाद असतील, त्या प्रत्येक परिसंवाद असो, कविकट्टा असो, गझलकट्टा असो, या सगळ्यासाठीच्या समित्या त्या ठिकाणी कार्यरत आहेत. सर्व प्रशिक्षित झालेले आहेत, सर्वांना ट्रेनिंग दिलंय. तेव्हा या संमेलनात आम्ही कुठेही कमी पडणार नाही याचा विश्वास वाटतो. उदगीरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. यापूर्वी देखील मराठवाडा साहित्य संमेलनाचं आयोजन उदगीरमध्ये झालेलं होतं. त्याचा अनुभव काय तुम्हाला? मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, उदगीरला 40वे मराठवाडा साहित्य संमेलन झालं, पण 2016 साली आम्ही मराठवाडा साहित्य संमेलन केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटलांच्याकडे मागितलेलं होतं आणि 2016ला ते आम्हाला त्यांनी दिलंही होतं. पण मराठवाडा साहित्य संमेलन मागण्या अगोदर आम्ही त्यांच्याकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आम्हाला घ्यायचं आहे अशीच मागणी करत होतो. तेव्हा त्यांनी आम्हाला म्हटलं की अगोदर मराठवाड्याचं घेऊन दाखवा, मग आम्ही तुमची कुवत बघू, तुमची क्षमता काय आम्ही तपासू, असं म्हणून त्यांनी आम्हाला ते संमेलन 2016 साली देण्याचं जाहीर केलं. पण आपल्याला माहिती आहे, लातूर जिल्ह्यामध्ये प्रचंड अशी पाणी टंचाई होती. लातूर शहराला रेल्वेनी पाणी आणावं लागलं. उदगीरलाही तिथले नागरिक चोही दिशेने पाण्यासाठी भटकंती करत होते आणि म्हणून 2016ला मराठवाडा साहित्य संमेलन जे जाहीर झालं होतं ते रद्द झालं आणि ते संमेलन आंबेजोगाईला झालं. कवी कुसुमाग्रजाच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी झालं. आमच्या मनात ते शल्य राहून गेलं. मग कालांतराने आम्ही केंद्रीय कार्यकारिणीकडे पुन्हा मागणी केली की आम्हाला उदगीरला अखिल भारतीय द्या.
तेव्हा त्यांनी सांगितलं मराठवाड्याचं तुम्ही करू शकला नाही. आमच्यावर विश्वास ठेवा, म्हटलं ठीक आहे, द्यायचं आहे तुम्हाला तर आम्हाला मराठवाडा साहित्य संमेलन देऊन बघा. आणि मग 23, 24 आणि 25 डिसेंबर 2018 साली मराठवाडा साहित्य संमेलन उदगीरमध्ये आम्ही घेतलं. आणि त्या उदगीरच्या भूमीत मराठवाडा साहित्य संमेलनाची जी उंची होती, जो दर्जा त्या ठिकाणी आम्ही दिला, येणाऱ्या सर्व मान्यवर साहित्यिकांना दिलेला आम्ही त्या ठिकाणचा मान, त्यांची केलेली म्हणजे स्वागताची सगळी बाजू पाहिली असता केंद्रीय कार्यकारिणीला आणि महामंडळाला वाटलं की आपण हे संमेलन निश्चितच आपण उदगीरला देऊया. आणि मग 5 जानेवारी 2022 रोजी नाशिकच्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून त्याची घोषणा झाली. हा इतिहास आहे. रामभाऊ, साहित्य संमेलन म्हटलं की रसिक श्रोत्यांची मांदियाळी असते आणि आम्ही बरेचसे साहित्य संमेलन अटेंड केल्यामुळे माझा अनुभव असा आहे की बऱ्याचशा परिसंवादाला किंवा चर्चासत्राला प्रेक्षकांची उपस्थिती नगण्य असते. तर या दृष्टीने आपण काय रचना केलेली आहे? नाही, असं होणार नाही. उदगीर त्यातून अपवाद असेल. आतापर्यंतचा तुमचा अनुभव जरी असला तरी मला एका गोष्टीचा विश्वास आपल्याला द्यायचा आहे. मराठवाडा साहित्य संमेलन हे राजीव गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये झालं. साधारणपणे उदगीर पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेलं ते महाविद्यालय आहे. मराठवाडा साहित्य संमेलनाला दररोज लाखावर लोक यायचे. साधारणपणे 3 दिवसात 3.5 लाख लोकांची नोंद मराठवाडा साहित्य संमेलनात झाली. त्यावेळी आम्ही फार प्रचार प्रसिद्धी करू शकलो नव्हतो, तरीही एवढी संख्या त्या ठिकाणी होती. त्यावेळेला सुद्धा साधारणपणे 4 विविध मंडप होती, मुख्य मंडप आणि इतर 3 मंडप असे. 3ही दिवस हे सारे मंडप खच्चून भरलेली होती. आता या वेळेला आम्ही प्रचार प्रसिद्धी लोकांच्या पर्यंत माउथ टू माउथ म्हणजे एकमेकाच्या तोंडून हा विषय सगळीकडे पसरत आहे. एक औत्सुक्याचा भाग आहे. आणि उदगीर हे 3 राज्याच्या सीमेवर बसलेला आहे. कर्नाटकाची सीमा 8 किलोमीटरवर आहे. साधारण 20 किलोमीटरवरती आंध्र प्रदेशाची सीमा आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये मराठी भाषिक लोकांची संख्या प्रचंड आहे. कर्नाटकातले 862 गावं जे आजही महाराष्ट्रात यायला इच्छुक आहेत. सीमावाद आपण पाहिलेला आहे. या संमेलनामध्ये आम्ही सीमावादाचाही त्या ठिकाणी विषय मांडणार आहोत. येणाऱ्या मान्यवर मंडळींच्याकडं सीमा प्रश्नासंबंधीची उकल होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही चर्चा घडवून आणणार आहोत. तेव्हा मला विश्वास आहे की आम्ही जेवढं नियोजन केलंय त्या नियोजनापेक्षा किंचित जास्तीचीच लोकसंख्या त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, असाही विश्वास मला आपल्याला तुमच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या पर्यंत आणि रसिक श्रोत्यांच्या पर्यंत पोहोचवायचा आहे. या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे आहेत. पालकमंत्री अमित भैया देशमुख हे होतील असं काही लोकांना वाटत होतं, परंतु ही कसरत आपण कशी काय साध्य केली आणि वादातीत व्हावं हे म्हणजे ह्या साहित्य संमेलनाला कुठलाही वाद होऊ नये, रुसवे फुगे होऊ नये, यासाठी कशा पद्धतीने आपण कसरत करत आहात? गोपाळरावजी, आपण या ठिकाणी विचारलं की स्वागताध्यक्ष संजय बनसोडे झाल्यामुळं मग अमित भैया आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि ही कसरत करताना तुम्हाला स्वागताध्यक्ष निवडताना म्हणजे कसं केला? मी स्पष्ट करू इच्छितो की संजय बनसोडे हे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत. ते राज्य मंत्रिमंडळातले राज्यमंत्री म्हणूनही त्या ठिकाणी काम करतात. आणि म्हणून आम्ही आमच्या संस्थेचं हिरक महोत्सवी वर्ष आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं हे संमेलन आम्ही त्या ठिकाणी घेत आहोत. संयोजकांना वाटलं की आपल्या भागाचे प्रतिनिधी योगायोगाने मंत्री आहेत आणि मंत्र्याकडे जर आपण स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी दिली तर अधिक उत्तम राहील. मी एका गोष्टीचं उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेले स्वर्गीय R.R. पाटील आबा यांनी सांगलीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतलं होतं. त्यांनी स्वतःहून सगळा पुढाकार घेऊन साऱ्या गोष्टीची सगळ्या दृष्टीने तयारी करूनही R.R. पाटील त्या संमेलनाचा स्वागताध्यक्ष राहिले नाही. तर साहित्य क्षेत्रात असलेला एक दलित माणूस उत्तमराव कांबळे त्यांना त्यांनी स्वागताध्यक्ष केलं. बरोबर. आणि आपल्याला दुसरी एक आठवण देऊ इच्छितो, सोलापूरमध्येही असंच एक साहित्य संमेलन झालं अखिल भारतीय. त्यावेळेला विजयसिंह मोहिते पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेला त्यांनी लक्ष्मणराव ढोबळे यांना स्वागताध्यक्ष केलं. बरोबर. आणि मला वाटतं की अमित भैया सुद्धा या बाबतीला स्वीकारच देणार आहेत आणि या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांची जबाबदारी आम्ही निश्चित केलेली आहे. त्यांच्याकडं महाराष्ट्र राज्याचं सांस्कृतिक विभागाचं मंत्रिमंडळातलं स्थान आहे. तेव्हा ते या संमेलनासाठी प्रमुख मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. आणि पहिल्यांदा उदगीरमध्ये हे घडलं. आम्ही 4 दिवसापूर्वी एक बैठक घेतली, ज्या दिवशी स्वर्गीय लता मंगेशकरांचं नाव आम्ही त्या साहित्य नगरीला दिलं. त्या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाई, महादेव जानकर साहेबाचा जो एक पक्ष आहे तो पक्ष, अशा विविध पक्षांना एकत्र घेऊन ती बैठक झाली. तिथे येणारा प्रत्येक कार्यकर्ता आणि नेता आपापल्या पक्षाचा, आपापल्या विचाराचा जोडा त्या संमेलन नगरीच्या बाहेर ठेवून त्या ठिकाणी संमेलन यशस्वी करण्यासाठी येत होता. तेव्हा अमित भैया का संजय भाऊ हा भेद उदगीरकरांच्या मध्ये अजिबात नाही आणि तो असूही शकत नाही. अखिल भारतीय स्तरावरचं साहित्य संमेलन घेणं म्हणजे ही तशी सोपी गोष्ट नाही. त्याच्यामध्ये फार मोठं अर्थकारण असतं. तर हे संमेलन यशस्वी करण्यासाठी दानशूर व्यक्ती असतील किंवा विविध संस्था असतील किंवा राजकीय मंडळी असतील, यांचं अर्थसहाय्य मिळणं फार महत्त्वाचं असतं. राजाश्रय मिळाल्याशिवाय कुठलीही गोष्ट यशस्वी करता येत नाही. तर या दृष्टीने आपण कसं काय नियोजन केलेलं आहे? आपण विचारलेला प्रश्न फार म्हणजे शब्दात सांगणं कठीण आहे. आणि तसं पाहिलं तर हा एक सार्वजनिक उपक्रम आहे. पिढ्यानपिढ्याचा उद्धार करणारा, अनेकांची माथी उन्नत करणारा हा प्रसंग आहे. आणि म्हणून सामाजिक जाणीवा असलेले समाजातले अनेक दानशूर व्यक्ती समोर येणार आहेत. या बाबतीत निधी किती खर्च होणार आहे याचं अंदाजपत्रक अजूनपर्यंत काही आम्ही केलं नाही. राज्य सरकार या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी 50 लाख रुपये देतं. लातूर जिल्ह्यातले सर्व आमदार आम्ही त्यांच्याकडे विनंती करणार आहोत. त्यांच्याकडून जो निधी येईल तो आम्ही त्या ठिकाणी संमेलनासाठी खर्च करणार आहोत. विविध शैक्षणिक संस्था आहेत, मोठमोठे उद्योजक आहेत, शेतकरी आहेत. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की परवा सर्वपक्षीय झालेल्या बैठकीमध्ये अगदी रस्त्यावर जाणाऱ्या मजुरांनी सुद्धा येऊन 500 रुपये, 1000 रुपयाची मदत दिली. ते 500 रुपये आम्हाला छोटे नाहीत. बरोबर. त्यांनी जे दानत्व या प्रसंगी दाखवलं ते आमच्यासाठी महत्वाचं आहे. एकंदरीत लोकसहभागातून हे साहित्य संमेलन व्हावं ही आमची भावना आहे आणि त्याला उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. जो काही निधी जमणार आहे, जो काही खर्च आम्ही करणार आहोत, त्या जमा आणि खर्चाचा हिशोब आम्ही 24 एप्रिल 2022 ज्या दिवशी आपल्या संमेलनाचा समारोप होणार आहे त्या दिवशी त्याचा हिशोब आम्ही ऑनलाईन, ऑफलाईन, आपल्याकडे मीडियाच्या द्वारे सगळ्यांनाच त्या ठिकाणी देण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहोत.
आणि मला वाटतं की निश्चितच या बाबतीत निधी कमी पडणार नाही. विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनी या साहित्य संमेलनासाठी पहिला निधी 10 लाखाचा जाहीर केलेला आहे. नीलमताई आणि उदगीरचं तसं नातं होतं, तर काय आहे त्यांच्या आठवणी काय उदगीरकरांच्या नीलमताईबद्दल? नीलमताई गोरे यांचं आणि उदयगिरीचं एक दृढ नातं आहे. ते नातं असं आहे की काही काळ डॉक्टर नाये डोळे सरांच्या विचाराने प्रभावित झालेल्या नीलमताई गोरे ह्या उदयगिरी महाविद्यालयामध्ये अध्यापनाचं काम करण्यासाठी होत्या. सुदैवानं त्यांना राजकीय क्षेत्रात प्रचंड अशा संधी मिळत गेल्या. मला वाटतं सतत त्या 3-4 टर्म झाले विधान परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम करत आहेत आणि सध्या विधान परिषदेच्या उपाध्यक्षा म्हणून ही काम त्या ठिकाणी करत आहेत. उदगीरला साहित्य संमेलन भरणार आणि उदयगिरी महाविद्यालयामध्ये ते होणार आहे हे कळल्याबरोबर नीलमताईंनी क्षणाचाही विलंब न करता 10 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी घोषित केला आणि त्याचा आनंद आम्हा उदगीरकरांना आणि लातूर जिल्ह्याला अपार झालेला आहे. तसे अनेक हात यापुढे येणार आहेत. मी आपल्या माध्यमातून नीलमताईंना धन्यवाद देऊ इच्छितो, त्यांचे आभारही मानू इच्छितो. रामभाऊ तेरुके हे लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ कारकीर्द गाजवलेली आहे आणि त्यामुळे त्यांना शिक्षक असतील किंवा वेगवेगळे साहित्य क्षेत्रातील आहे त्यांना जवळून ते ओळखतात. साहित्य संमेलन यशस्वी व्हावं म्हणून ते जवळपास गेल्या कित्येक महिन्यापासून पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे सगळा लातूर जिल्हा पिंजून काढत आहेत. विविध शाळांना भेटी देऊन कथाकथन असेल किंवा असं असेल तर ते नियोजन करतायत. तर कशा पद्धतीने तुम्ही रामभाऊ रचना केलेली आहे या साहित्य संमेलनाची? मी या साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी मी स्वतः असेल, आमच्या संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर असतील, माजी आमदार आणि आमच्या संस्थेचे सचिव असलेले प्राध्यापक मनोहरराव पटवारी असतील आणि या सर्वांच्या सोबत उदयगिरीचा सर्व स्टाफ, उदगीरमधले सर्व साहित्यिक हे सगळेच जण विविध तऱ्हेने प्रयत्न करत आहेत. तसा मराठवाडा साहित्य संमेलनाचा एक मोठा अनुभव, त्या अनुभवाची शिदोरी आमच्या पाठीशी आहे. मराठवाडा साहित्य संमेलनात लातूर जिल्ह्यातल्या शिक्षण विभागालाही जोडलं होतं. त्यावेळी मी उपाध्यक्ष होतो. त्यावेळेला सर्व शिक्षकांनी आर्थिक मदत तर केलीच, त्याचबरोबर नियोजनाच्या बाबतीत लातूर जिल्ह्यातला प्रत्येक घटक, विशेषतः आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी त्या ठिकाणी नियोजनाच्या कामात रमून होते. निधी शिक्षकांच्याकडून साधारणपणे त्यावेळेला 12.5 लाख रुपयाचा निधी मराठवाडा साहित्य संमेलनाला जमला होता. त्यावेळी आपल्या आत्ताचे लातूर लोकसभेचे खासदार या माझे सहकारी होते, जिल्हा परिषदेचे सदस्य, त्यांनी एकट्याने 10 लाख रुपये त्या ठिकाणी निधी दिला होता. एकंदरीत त्या साहित्य संमेलनाला निधीची कमी पडली नाही, कोणालाही सक्ती आम्ही केली नाही. या वेळेला सुद्धा स्वेच्छेने लोक पुढे येत आहेत, निधी देण्याला स्पर्धा लागलेली आहे. तेव्हा शिक्षक, सर्व साहित्यिक मागच्या आम्ही केलेल्या पारदर्शी साहित्य संमेलन पार पडल्यामुळं यावेळेलाही या कुठल्या बाबतीतली कमी पडणार नाही असाही विश्वास मी आपल्याला या माध्यमातून देऊ इच्छितो. उदगीर हे गाव 3 भाषिक पट्ट म्हणजे 3 राज्याच्या सीमेवर आहे, म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र. तर रामभाऊ, आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा की आंध्र असेल किंवा कर्नाटक असेल तर येथून काही साहित्यिक मंडळी किंवा रसिक श्रोते येण्यासाठी आपण काय नियोजन केलेलं आहे? निश्चितच आम्ही या 3ही राज्यात असलेले सर्व मराठी भाषिक, मराठी भाषेतील साहित्य लिखाण करणारे सर्व मान्यवर या ठिकाणी बोलवलेले आहेत. आम्हाला लागून 70-80 किलोमीटरवर बसव कल्याण आहे. महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाद्वारे
पहिली संसद या देशातली चालवली. ते महात्मा बसवेश्वर आणि त्यांचं साहित्य आणि आधुनिकता असा विषयही आम्ही त्या साहित्य संमेलनामध्ये ठेवलेला आहे. आणि त्याच्यासाठी भालकीच्या मठाचे आदरणीय बसवलिंगजी पट्टदेवरू यांच्या उपस्थितीमध्ये विविध तज्ज्ञ मार्गदर्शक त्या परिसंवादामध्ये येणार आहेत. मग तेलंगणामध्ये असलेले अनेक विषय त्या ठिकाणी चर्चिले जाणार आहेत. तेव्हा महाराष्ट्रातल्या उदगीर, लातूर जिल्हा आणि कर्नाटकातल्या 862 गावं, तेलंगणातले कित्येक गावं, हैदराबादमध्ये सुद्धा मराठी भाषा साहित्यिक आहेत. तेव्हा हे सर्वजण त्या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेले आहेत. त्यांच्या येण्या जाण्यासाठीची व्यवस्था मग ट्रेनद्वारे किंवा त्यांच्या येण्या जाण्यासाठीचा खर्चही आम्ही त्या ठिकाणी देऊ शकतो अशी तयारी केलेली आहे. या भाषेच्या गौरवाला, भाषा ही खरं तर जननी जशी आहे त्याचप्रमाणे पावित्र्य असलेली भाषा आहे. तेव्हा जननी आणि भाषा या दोन्हीचं साधर्म्य एक असल्यामुळं आपल्या भाषेच्या गौरवाकरता सर्वच जण त्या ठिकाणी आनंदाने येऊन हा सोहळा पार पाडतील असं मला वाटतं. रामभाऊ, आता शेवटाकडे जाताना मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की हे साहित्य संमेलन यशस्वी तर होणार आहे, याच्याबद्दल कुठलाही आमच्या मनामध्ये शंका नाही. पण रसिक श्रोते असतील किंवा विविध प्रेक्षक वर्ग असेल किंवा राजकीय क्षेत्रातील मंडळी असतील, साहित्यिक असतील, कवी असतील, यांच्यासाठी आपण काय आवाहन करणार आहात? मी आपल्या वृत्ताच्या निमित्तानं या माध्यमातून सर्व रसिक श्रोत्यांना असं आवाहन करू इच्छितो की या संमेलनाकडे आपण सकारात्मक दृष्टीने सर्वांनी पाहावं. हे संमेलन सर्वांचं व्हावं अशी आमची प्रामाणिक आणि आंतरिक अशी इच्छा आहे. या संमेलनात विविध शैक्षणिक संस्थांनी सहभागी व्हावं, उद्योजकांनी सहभागी व्हावं. लातूर जिल्ह्यात कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे, त्या सर्व कारखानदारांनी सहभागी व्हावं. केवळ या सर्वांचा सहभाग आर्थिकदृष्ट्याच मला नको आहे, आमच्या संस्थेलाही तो नको आहे. तर मानसिक बळही आम्हाला त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. एखादा कार्यक्रम यशस्वी करायचा म्हटला तर मनी पॉवर लागते, तसं मसल पॉवर पण लागते. तेव्हा यासाठी समाजातल्या जबाबदार सर्वच घटकांनी या साहित्य संमेलनात सहभागी व्हावं असं आवाहन या ठिकाणी करतो. येताना सकारात्मक दृष्टीने यायचं आहे. अनेक संमेलनामध्ये वाद ही ठरलेलेच आहेत. आपण पाहिलंय मागच्या कित्येक वर्षापासून ही साहित्य संमेलन होतात. मग कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने त्या ठिकाणी ठिणगी पडते आणि मग साहित्य संमेलन वादळी झालं, साहित्य संमेलन वादाचं झालं, अशा अनेक घटना आपण ऐकत आलो. पण आम्ही संयोजक त्या ठिकाणचे सर्वजण असा प्रयत्न करत आहोत की हे एकमेव संमेलन असेल की या ठिकाणी अशी कुठलीही अनुचित घटना घडणार नाही. तेव्हा या संमेलनाकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टीने बघण्याचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून मी शेवटची विनंती या ठिकाणी करतो की सर्वांनी या संमेलनात सहभागी व्हावं. तन मन शक्य होईल तेवढं धन याच्याशी आपण जोडावं. तेव्हा याचा उपयोग भावी पिढ्यांना होणार आहे. म्हणून आपण या संमेलनात सहभागी होऊन यशस्वी करूया असं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. रामभाऊ, जवळपास गेल्या कित्येक महिन्यापासून पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. हे संमेलन यशस्वी व्हावं म्हणून ते रात्रीचा दिवस करीत आहेत. आजच ते सकाळी सकाळी मुंबईवरून प्रवास करून येथे आले होते. एवढ्या धावपळीच्या व्यस्त कार्यक्रमात देखील आमच्या रसिक प्रेक्षकांसाठी त्यांनी वेळात वेळ काढून मुलाखत दिली, मुक्तपणे संवाद साधला. याबद्दल मी रामभाऊ तिरुके यांचं मनापासून धन्यवाद. रामभाऊ, धन्यवाद. आपण आमची नोंद घेतलात, खूप बरं वाटलं. यापुढेही आपलं सहकार्य
आमच्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला राहावं अशा अपेक्षेसह मी आपले आभारी आहे. नक्की राहील. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल आपल्या सूचना कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंदवा. आमच्या माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच आमचं www.माध्यमवृत्तसेवा.com या वेबसाईटला पण आपण भेट द्या. माध्यम वृत्तसेवा, माध्यम वृत्त आणि गोपाळ कुलकर्णी या फेसबुक पेजला देखील आपण जरूर भेट द्या. कॅमेरामन सुनील गवळीसह मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तसेवा.